बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्राच्या गावाला आता जवळजवळ 78 ते 80 दिवस पूर्ण झाले आणि शेवटचं बी पाणी दिलेलं आहे मित्रांनो. तर आपण एक पूर्वी मागे व्हिडिओ बनवला 10-15 दिवसापूर्वी, की झिंक फॉस्फेटचा वापर करून गव्हाला चोळून देशी दारूचा वापर करून ते गावामध्ये फेकून द्यायचं जिथं जिथं गावाचा प्रादुर्भाव आहे. मित्रांनो, तो प्रयोग बी आपला चांगल्यापैकी सक्सेस झाला. 60% उंदराचं नियंत्रण त्या प्लॉटमध्ये बी मिळालेलं आहे मित्रांनो. तर आपण जे लेवसिनची बीज प्रक्रिया केली होती, 40 किलो गव्हाला 100 ml लेवसिन आपण पाणी थोडंसं टाकून चोळलं होतं. त्यावेळेस तो व्हिडिओ बी बनवला 2.5 महिन्यापूर्वी मित्रांनो. आपल्या गावामध्ये आपल्या शेतकरी मित्रांनी 100 एकरावरती लेवसिनची बीज प्रक्रिया केली. 100% त्याचे इतके भारी रिपोर्ट आले जबरदस्त मित्रांनो. गव्हाचे बघू शकता तुम्ही फुटवा, गव्हाची ग्रीनरी आणि वांब्यांची संख्या बघू शकता मित्रांनो. कुठेही असं बोट घालायला जागा नाही, इतक्या वांब्या लागलेल्या. इकडे बी बघू शकता मित्रांनो प्लॉटला. असे एकदम एक्सलेंट जबरदस्त असे रिपोर्ट लेवसिनच्या बीज बीज प्रक्रियेचे आलेले. आता शेतकरी मित्राला चालू वर्षी शेतकरी मित्राचा अंदाजे 25 क्विंटलच्या आत गहू होणारच नाही. म्हणजे दरवर्षीपेक्षा एकदम आपलातून रिव्हर्सिंगच्या बीज प्रक्रियेचे रिपोर्ट आले मित्रांनो. आता शेवटचं पान झाले आणि तरी बी उंदराचा प्रादुर्भाव आता होऊ राहिला मित्रांनो. उंदराचा प्रादुर्भाव म्हणजे 100% नियंत्रण करण्यासाठी आपल्याला झिंक फॉस्फेटच्या असे 4-5 पुड्या घ्यायच्या मित्रांनो. आणि त्यामध्ये मित्रांनो आपले जिथं जिथं प्लॉटमध्ये उंदराची बिळ आहे किंवा कोरड्या जागेमध्ये जिथं जिथं वर्म आहे, तिथं असं 10-12 ठिकाणी आपल्याला झिंक फॉस्फेटचा वापर करायचा. त्यासाठी मित्रांनो आपल्याला बिसलरी जी असते आपली, की ती फेकून देतो आपण. ती बिसलरी अशा पद्धतीने कट करून घ्यायची. अशा आपल्याला 10-12 ग्लास तयार करायचे बिसलरीचे आणि त्यामध्ये 4-5 झिंक फॉस्फेटच्या पुड्या घ्यायच्या आहे. मित्रांनो, एक 2 लिटर द्रावण करायचंय. त्यामध्ये देशी दारूचा वापर करायचा आहे. म्हणजे 80 ते 90 ml देशी दारू वापरायची आणि त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचंय मित्रांनो. आणि त्याचं द्रावण मध्ये त्या झिंक फॉस्फेटच्या 5 पुड्या टाकून द्यायचंय आणि ते द्रावण मध्ये, तर मित्रांनो याच्यामध्ये पाण्यामध्ये द्रावण फुटतं, ते पाणी याच्यात टाकायचंय. अशी आपल्या जिथं जिथं उंदराचा प्रादुर्भाव आहे तिथं तिथं हे ग्लास ठेवायचे मित्रांनो. थोडस माती उकरून कोरड्या ठिकाणी वॉर्मवर ठेवायचंय. निश्चित आपले उंदर हे 2 दिवसात मेलेले आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, देशी दारूचा वापर करण्याचा फायदा आपल्याला असा आहे, की उंदर हे अल्कोहोलच्या वासाला अतिशय अट्रॅक्टिव्ह होतात. म्हणजे ते किती जरी लांब आपण ते ठेवलेलं असलं तर उंदर गावातले त्याच्यातून बिळातून बाहेर निघणार आहे आणि त्या अल्कोहोलच्या वासाचं पाणी पिण्यासाठी ते ग्लास मधलं पाणी पिणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यात झिंक फॉस्फेट असल्यामुळं ते पाणी पिणार आहे. ते उंदर हे 24 तासात आपले सगळे मरून जाणार आहे. एकदम रानबाण असा उपाय मित्रांनो. तुम्ही निश्चित त्याचा वापर करा आणि आपला गहू हा सुरक्षित करून घ्या.